नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महापालिकेच्या कर वसुली पथकाने 2 गाळे केले सील. पालिकेच्या तिजोरीत 1,54,00,000 झाला कर भरणा. रे नगर घरकुलाचा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल. माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरांनी हस्तांतरण सोहळ्याच्या पूर्व तयारी नियोजन बैठकीत केले मत व्यक्त. धाराशिव पोलिसांच्या सहकार्याने गोरक्षकांनी धाराशिव कत्तलखान्यावर टाकला छापा. 50 गोवंशांना कत्तलीपासून जीवदान देत 42 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्ली अंतिम फेरीत दाखल. रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा उपांत्य फेरीत केला पराभव. आणि शहरातील दमाणी नगर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने केली दमदार कारवाई. गावठी पिस्तुलासह 10 जिवंत काडतुसे, कारसह 7.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. महापालिकेच्या पथकाने 2 गाळे सील केले. दिवसभरात 1,54,00,000 रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. महापालिका मिळकत कर विभागाच्या वतीने थकबाकीपोटी मिळकत जप्ती व सील करण्याची कारवाई मोहीम सुरू आहे. दरम्यान उत्तर सदर बाजार येथे महापालिकेच्या पथकाने 2 गाळे सील केले. दिवसभरात 1,54,00,000 रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे. शहरात दिवसभरात उत्तर सदर बाजार येथे कारवाई करण्यात आली. उत्तर सदर बाजार येथील अशोक वल्लमदेशी यांचा गाळा 1,15,745 रुपये इतक्या थकबाकीपोटी सील केला. तसेच उत्तर सदर बाजार येथील गुरुराज अंटद यांचा गाळा 71,442 रुपये इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आला. सोलापूर शहरात कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर, सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करणकोट, श्रीनिवास लिंगराज, चन्नप्पा मेत्रे, विजयकुमार कर्ली, नितीन परदेशी, अमोल पवार, जयवंत फुटाणे, दिलीप भोसले, वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली. प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अखेर मंजूर केल्याने या पदावर कोणाची नियुक्ती होते या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अखेर मंजूर केला आहे. तसा कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे. चलवादी यांनी 25 ऑक्टोबर 2023 रोजी स्वेच्छानिवृत्तीचा आपला अर्ज आयुक्तांकडे दिला होता. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नियम 65 बोट नियम 1 व 2 नुसार स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यात येत असून 31 डिसेंबर 2023 रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर स्वेच्छा सेवानिवृत्त करण्यात येत आहे. येत्या 31 डिसेंबर नंतर ते सेवेतून स्वेच्छानिवृत्त होतील. गेली 37 वर्ष ते महापालिका सेवेत आहेत. वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्याची विनंती केली होती. दरम्यान वेगवेगळ्या विभागात त्यांनी काम केले आहे. महापालिकेत नगर अभियंता हे पद जितके महत्वाचे आणि जबाबदारीचे आहे तितकेच ते शापित असल्याचे बोलले जाते. या पदावर असलेल्या काही अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या कारणांवरून घरचा रस्ता धरावा लागला. या पार्श्वभूमीवर चलवादी यांचा निर्णय औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. चलवादी यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज मंजूर झाल्यामुळे नगर अभियंता हे पद नव्या वर्षात रिक्त राहणार आहे. या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता रस्ते तपन डंके, सारिका अकुलवार बांधकाम तसेच नीलकंठ मठपती पाणीपुरवठा यांची नावे चर्चेत आहेत. हे पद भरण्याचा अधिकार महापालिका सर्वसाधारण सभेचा आहे. त्यामुळे आयुक्त कोणता निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्य रेल्वेने मेक इन इंडिया अंतर्गत भारतातील सर्वात शक्तिशाली WAG-12B इलेक्ट्रिक इंजिन निर्माण केले असून अभूतपूर्व प्रकल्पाची देखभाल नागपूर डेपोमध्ये केली जात असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले। भारतीय रेल्वेने एल्स्टम कंपनीच्या सहकार्याने WAG-12B इलेक्ट्रिक इंजिन यशस्वीरित्या विकसित आणि वापरात आणले आहे। हे भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन आहे जे देशाच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे। या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे देशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली आल्स्टम आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त उपक्रमाने 800 पूर्णपणे इलेक्ट्रिक उच्च शक्तीचे दुहेरी विभागीय इंजिन तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हे इंजिन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद आणि चलन सुरक्षित व सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले असून या WAG-12B इलेक्ट्रिक इंजिनची प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्यांमध्ये कर्षण अश्वशक्ती 12,000 HP, कमाल वेग 120 किलोमीटर प्रति तास, एक्सेल लोड 22.5 ते 25 टन, वाहनाची क्षमता उतारावर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने 6,000 टन, एकूण कर्षण 706 ते 785 kN, सततचे कर्षण 540 kN, अतिरिक्त पुनरुत्पादन 514 kN, गिअरबॉक्ससह ट्रॅक्शन, एकूण कार्यक्षमता 89% असणार आहे। एकंदरीत नागपूर आगारात सध्या 126 WAG-12B इंजिन्सची देखभाल केली जात आहे। WAG-12B इलेक्ट्रिक इंजिनची तांत्रिक क्षमता त्यांच्या प्रगत वैशिष्ट्यांद्वारे स्पष्ट होते। यामध्ये एक मजबूत बोगी डिझाइन, ट्रॅक्शन कार्यक्षमता व ड्रायव्हर केंद्रित कॅब कार्यक्षमतेचा समावेश आहे। यामुळे चालन कार्यक्षमता आणि सुरक्षिततेमध्ये मोठे योगदान असल्याने भारतीय रेल्वेच्या विकासात भर पडल्याचे दिसत आहे। रेनगर घरकुलाचा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी रेनगर घरकुल हस्तांतरण सोहळ्याच्या पूर्वतयारी नियोजन बैठकीत व्यक्त केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत। त्यांचा श्रमिकांच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे। सोलापूर शहर व ग्रामीण भागातून किमान 1 लाख श्रमिकांना याचे आग्रही निमंत्रण देणार आहे। समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव जाहीर सभेसाठी येणार आहेत। ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। रेनगर घरकुलाचा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असे मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी व्यक्त केले। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातील 30,000 असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून जगातील एकमेव अभिनव अशा 30,000 घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे। त्याच्या पूर्वतयारी करता शनिवारी रेनगर कुंभारी येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ग्रामीण, म्हाडा संबंधित सर्व अधिकारी, रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, रेनगरच्या चेअरमन नलिनीताई कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे, माजी नगरसेविका कामिनी आडम आदींसमवेत शासकीय बैठक पार पडली। यावेळी माजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा, नकाशा, व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टरद्वारा देण्यात आली। यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक गिरीश सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा व लाभार्थ्यांना घरांचे भव्य आणि दिव्य हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे। यासाठी भारत सरकार शिष्टाचाराप्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, केंद्रीय रस्ता मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य गृहनिर्माण मंत्री, पालकमंत्री, म्हाडा व संबंधित सर्व मंत्री, अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले। तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कुठे उतरले पाहिजे, हेलिपॅड कुठे असले पाहिजे याचे 3 ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा आदी बाबी विचारात घेतल्या आहेत। यावेळी अप्पर अधीक्षक यावलकर, उपअधीक्षक यामावार,
अमोल भारती, पोलीस निरीक्षक एल निंबाळकर, पोलीस निरीक्षक संगल्ले, उपपोलीस निरीक्षक उस्मान शेख, जिल्हा वाहतूक केंद्राचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, उपअभियंता धनशेट्टी, म्हाडाचे उपअभियंता मिलिंद अटकळे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता बिडला, रमेश राठोड, गजेंद्र दंडी, ॲडव्होकेट अनिल वासम उपस्थित होते. कबड्डी स्पर्धेतील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने रामवाडीत ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडीमध्ये 22 ते 24 डिसेंबर रोजी चालणाऱ्या ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश येलगुलवार, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, सलगर वस्ती पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, नगरसेवक विनोद भोसले, संयोजक गणेश डोंगरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. या ठिकाणी होणारा संस्कृत निवृत्त काकाश्री फाउंडेशन या दोन्ही संघाने तयारी करा. आपण सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने युथ आयकॉन फेस्टिवल कार्यक्रमामध्ये महिनाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. फेस्टिवलचाच एक भाग म्हणून कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये लाखोंची रोख पारितोषिके, चषक व आकर्षक बक्षीस ठेवले आहे. रोख पारितोषिक अनुक्रमे 51,000, 31,000, 11,000 ठेवण्यात आले आहे. ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेत एकूण 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये 6 संघ मालकांना 72 खेळाडू देण्यात आले. स्पर्धा 3 दिवस डे नाईट असून ही स्पर्धा महानगरपालिका शाळा रामवाडी मैदान सोलापूर येथे मॅटवर खेळवली जाणार आहे. पहिल्या दिवशी कबड्डी स्पर्धेत रामवाडी रायडर्स, काकाश्री युथ फाउंडेशन, श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब यांनी विजय मिळवला. यावेळी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव मदन गायकवाड, युवा नेते अनिल जाधव, सुदर्शन हसापुरे, पंचप्रमुख संतोष गायकवाड, आझम सैफन, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, अनंत मेत्रे, धीरज खंदारे, मनोहर चकोलेकर, चेतन अलकुंटे, नितीन जाधव, शंकर जाधव, इलाई हलगूर, धर्मा रुपनर, नागेश जाधव, संतोष गायकवाड, रोहन जाधव, ओम सोमवंशी, नियोजन समितीचे चंद्रकांत नाईक, शिवशरण नुला, गोपाल दोडमनी, सागर भिसे, अजय जाधव, दिनेश डोंगरे आदी उपस्थित होते. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मानाच्या नंदीध्वजांचे आणि श्रीराम मंगल अक्षता कलशाचे पूजन ॲडव्होकेट बसवराज सलगर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात करण्यात आले. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली आहे. त्या अनुषंगाने शहरातील भक्तांच्या घरी मानाचे नंदीध्वज पूजनासाठी दाखल होतात. त्याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट बसवराज सलगर यांच्या निवासस्थानी जुनी मिल कंपाऊंड इथे शनिवारी सकाळी
सिद्धेश्वर यात्रेतील मानाचे नंदीध्वज पूजनासाठी दाखल झाले होते. तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सकल हिंदू समाज आयोजित श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रेचे आगमन देखील करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्यामध्ये मानाच्या नंदीध्वजांचे पूजन ॲडव्होकेट बसवराज सलगर, लता सलगर, प्रतीक सलगर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मानाच्या नंदीध्वजाची आरती संपन्न करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी मंगल अक्षता वाहून मानाच्या नंदीध्वजाचे दर्शन घेतले. त्याच पद्धतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सकल हिंदू समाज आयोजित श्रीराम मंगल अक्षता कलशाचे विधिवत पूजन देखील करण्यात आले. दरम्यान याबाबत ॲडव्होकेट बसवराज सलगर यांनी अधिक माहिती देताना यात्रेतील मानाचे नंदीध्वज आणि श्रीराम मंगल अक्षता कलश यांचा दुहेरी संयोग जुळून आल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी ॲडव्होकेट मनोज सलगर, ॲडव्होकेट प्रदीप सलगर, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट मनीष सलगर, SV उजळंबे, राजकुमार सलगर, ॲडव्होकेट चैतन्य पेठे, दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे, विनय काबणे, शरद नायगावकर, ॲडव्होकेट प्रकाश जाधव आदींसह सलगर मित्र परिवार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या सोलापूरच्या पवित्र नगरीमध्ये सिद्धरामेश्वरांची यात्रा प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात होत असते. योगदंडाची पूजा होऊन त्या यात्रेची सुरुवात होत असते. या नंदीकोल जे असतात त्याची प्रॅक्टिस 1 महिना साधारणतः हे भक्तजन भक्तिभावाने करत असतात. गेल्या 1000 वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी नंदीकोल घरी आणून आमच्या घराला पावित्र्य त्यामुळे येतं आणि त्यानिमित्ताने आमच्या घरात सगळं भक्त लोक आमच्या घरी येतात आणि आम्हाला आशीर्वाद देतात. असे प्रत्येक वर्षीचा आमचा हा महोत्सवच असतो आमच्या घरातला. ह्या वर्षीसुद्धा आम्ही नंदीकोलची पूजा भक्तिभावाने केलेली आहे. सर्व भक्तगण इथे आलेले आहेत. त्याशिवाय आपल्याला भारताच्या दृष्टीने एक आनंदाची बाब म्हणजे 22 जानेवारीला अयोध्येला श्रीराम जन्मभूमी मंदिराचं प्रतिष्ठापना होणार आहे आणि हा जगातला फार मोठा इतिहास झालेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं की 6 डिसेंबर 1992ला ह्याची सुरुवात झाली. म्हणजे ह्या ठिकाणी जो ढाचा होता तो ढाचा पाडला गेला आणि त्याच ठिकाणी आपण श्रीरामाचं मंदिर तयार करून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला करणार आहे आणि त्यानिमित्ताने संबंध भारतभर अक्षता कलश सगळीकडे भक्तिभावाने भक्तगणांना त्याचा आशीर्वाद देण्यात येत आहे. आम्हीही आज ते संधी आम्हाला मिळाली. आम्ही आमचं भाग्य समजतो. प्रत्यक्ष श्रीरामच आमच्या घरी आले असंच आम्हाला वाटतंय आणि श्रीरामाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि ह्या कलशाचं आज पूजन झालेलं आहे. सर्व भक्तगणांनी आमच्याकडे यावं आणि ह्या कलशाचं दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रेचे आगमन जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील मारुती मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सकल हिंदू समाज आयोजित श्रीराम अक्षता कलश यात्रेचे आगमन जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील मारुती मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी सागर बारंगुळे, मंदिराचे पुजारी विकास गायकवाड, गिरीश शिंगर, विजय पुकाळे, केदार नंदुरकर, निलेश बासुतकर, सुनील माने, महेश गोफडे, सागर पुरंदरे, वैभव जाधव, निलेश ताबसकर, रुपेश ताबसकर आदी उपस्थित होते. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. लोकशाहीचा आद्य प्रणेता, लोकशाहीचा आद्य प्रणेता, सुजन शक्तीचा भाग्य विधाता, सुजन शक्तीचा भाग्य विधाता, हिंदू युगाचा नायक राम, हिंदू युगाचा नायक राम, हिंदूंचा हा पंचप्राण, हिंदू श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धर्म राखूया इथे निरंतर, धर्म राखूया इथे निरंतर, फल प्रवृत्ती नुरोधरेवर, फल प्रवृत्ती नुरोधरेवर, पुरुषार्थाचे मंगलधाम, पुरुषार्थाचे मंगलधाम, राम प्रभूचे सुंदर नाम, राम प्रभूचे सुंदर नाम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आषाढी साडी मंगलदेवी मंगळवारे वाली सानले दर्शन रे आमान केशवासी नामदेव भावे वाली
देव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभ साई काली दुर्गा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय सोलापूर शहरातील दमाणी नगर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत गावठी पिस्तुलासह 10 जिवंत काडतुसे पकडली। या कारवाईत कारसह 7.5 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे। मनोज बिभीषण सुरेराव वय 38 राहणार लक्ष्मीपेठ दमाणीनगर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। शहर गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत होते त्यावेळी दमाणीनगर लक्ष्मीपेठ येथे रोडलगत एक लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक MH13EF0097 थांबल्याची माहिती मिळाली। पथकाने कारमधील चालक मनोज सुरेराव यास ताब्यात घेऊन त्याची झडती केली असता त्याच्या पॅन्टमध्ये डाव्या बाजूस कमरेजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल खोचलेल्या अवस्थेत मिळून आले। त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात 10 जिवंत काडतुसे सापडली। पिस्तूल व काडतुसे ही विनापरवाना त्याने जवळ बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। गावठी पिस्तूल 10 जिवंत काडतुसे व कारसह 7,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरेराव याने ते पिस्टल कशासाठी व कोणाला विक्रीसाठी आणले याचा अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, श्रीनाथ महाडिक, अंकुश भोसले यांनी केली। विजयपूर महामार्गावरील नांदणीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। सोलापूर विजयपूर महामार्गावरील नांदणी ते मंद्रुप जाणाऱ्या रोडलगत शेतातील पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अनुद्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली। यावेळी जुगारी पळून गेले, मात्र पोलिसांनी सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली। याबाबत पोलीस नाईक शरद ढावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन गायकवाड राहणार सेटलमेंट कॉलनी, शिव आबिद शरणू राहणार कर्नाटक, शेतमालक मेहबूब अल्लाउद्दीन आळमोरे यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून 5,96,630 रुपयांचे जुगाराचे साहित्य, 4 चाकी व दुचाकी वाहने जप्त केली। पोलीस अधीक्षकांना नांदणी ते मंद्रुप जाणाऱ्या रस्त्यावर रोडलगत असलेल्या मेहबूब आळमोरे यांच्या शेतात पत्राशेडमध्ये कर्नाटक व सोलापुरातील काही लोक मिळून जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली। सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले होते। त्यावरूनच शिंदे व त्यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर धाड टाकली। पोलिसांची चाहूल लागताच जुगार अड्ड्यातील जुगारी रोख रक्कम घेऊन पळून गेले। पोलीस हवालदार आसादे पुढील तपास करत आहेत। धाराशिव पोलिसांच्या सहकार्याने गोरक्षकांनी धाराशिव परांडा येथील कत्तलखान्यांवर छापा टाकून 5 टन गोमांस जप्त करत 50 गोवंशांना कत्तलीपासून जीवदान दिले आहे। तसेच 4 पिकअप, 2 आयशर वाहने असा 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सोलापुरातील बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी व मानद पशुकल्याण अधिकारी पवनकुमार कोमटी यांना मिळालेल्या माहितीनुसार परांडा येथे मोठ्या प्रमाणात शेती उपयुक्त देशी गोवंशांची कत्तल होऊन त्याची तस्करी परराज्यात होते अशी माहिती मिळाली। त्यानुसार सदर माहिती धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेविषयी माहिती दिली। त्वरित अतुल कुलकर्णी यांनी 20 डिसेंबर रोजी बजरंग दल सोलापूर व जाणीव फाउंडेशनच्या गोरक्षकांसमवेत परांडाच्या दिशेने वाटचाल सुरू केली। सकाळी 9च्या दरम्यान संबंधित घटनास्थळी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गोवंशांची कत्तल झालेली निदर्शनास आली। घटनास्थळी सापडलेल्या व्यक्तींची नावे जाकीर हुसेन गुलाम गनी राहणार शेख मोहल्ला इंदापूर, अशफाक सादिर बेपारी राहणार कासारपट्टा इंदापूर यांनी कत्तलखान्याच्या मालकाची माहिती विचारली असता मालकाचे नाव फाजिल इस्माईल सौदागर, एराब वाहिद सौदागर, ओवेस वाहिद सौदागर सर्व राहणार परांडा व कत्तलखान्यावर गायींची कत्तल करणारे इतर 10 ते 12 व्यक्ती होते असे सांगितले। कत्तलखान्याच्या आतील बाजूस 4 पिकअप वाहने, 2 आयशर, 29 डबे, गायीच्या चरबीपासून बनवलेले चरबीयुक्त डालडा, 2 पाण्याच्या मोटार, 3 पिकअप भरून कोंबून भरलेले गोवंश, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे अशा सर्व वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या। अशा प्रकारे एकूण 42,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
मागील 2 महिन्यांपूर्वी याच ठिकाणी बजरंग दल सोलापुरातील गोरक्षकांनी छापा टाकला होता. त्यावेळी सुद्धा गोवंश कत्तलखान्यावरून ताब्यात घेण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात गोमांसही जप्त करण्यात आले होते. आज पुन्हा तेच घडत आहे. परंडा येथील पोलीस प्रशासन संबंधित कत्तलखान्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही. कत्तलखाना चालवण्यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे दिसून येते. सदर माहिती परंडा येथे असणाऱ्या पोलिसांना न कळता ती माहिती कित्येक लांब असलेल्या सोलापुरातील गोरक्षकांना का मिळते असा प्रश्न बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी यांनी उपस्थित केला. सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग समितीचे शेखर मुंदडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी, जाणीव फाउंडेशनचे अजय भानवसे, मानद पशुकल्याण अधिकारी पवनकुमार कोमटी, सुमित नवले, बजरंग दल गोरक्षा विभाग प्रमुख सिद्धराम चरकुपल्ली, गोरक्षक किशोर अकोस्कर तसेच इतर गोरक्षकांनी कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले. ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने अंतिम सामन्यात धडक दिल्याने डायना मर्सिचेविका यांच्यात अंतिम लढत होणार आहे. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित MSLTA च्या सहकार्याने आयोजित केलेल्या MSLTA SDLTA $25,000 महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली, लात्वियाच्या डायना मार्सिचेविका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत जपानच्या हिरोमी आबे व साकी इमामुरा यांनी विजेतेपद संपादन केले. सोलापूरच्या MSLTA टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत भारताच्या 7व्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा 7-6, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 1 तास 59 मिनिटे चालला. लात्वियाच्या 6व्या मानांकित डायना मार्सिचेविकाने जपानच्या साकी इमामुराचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामना 1 तास 8 मिनिटे चालला. दुहेरीत अंतिम फेरीत जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इलिझियम क्लब लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रीत सिंग, जामश्री रियाल्टी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाणी यांच्या हस्ते करण्यात आले. वाशी येथील शिवशक्तीनगर जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा घेण्यात आला. वाशी येथील जिल्हा परिषद शिवशक्तीनगर शाळेत वंचित विकास संस्थेच्या वतीने रामभाऊ लगाडे यांनी खेळ, गाणी, गोष्टी, विविध गुणदर्शन कार्यक्रम, गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन तसेच व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले. या दिवशी शाळेतील 50% शिक्षक ट्रेनिंगला गेले असल्याने मुद्दाम वंचित यांना निमंत्रित करून त्यांचा खेळ, गाणी, गोष्टींचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद मिळाला. ज्या विद्यार्थ्यांनी बौद्धिक सहभाग नोंदवला त्या विद्यार्थ्यांना रामभाऊ लगाडे यांनी रानवारा पुस्तक भेट म्हणून दिले. रामभाऊ लगाडे यांनी केलेल्या कार्याबद्दल शिक्षिका मुख्याध्यापिका देवळे मॅडम, नंदुबाई उकरंडे, सुनीता बाकडे यांनी शाळेच्या वतीने आभार मानले. तालुक्यातील ब्यागेयाळी, कोन्हाळी, हसापूर, दहिटणे, वाडी येथील शेतकऱ्यांना शासन GR प्रमाणे एकरी 50,000 रुपये द्या, अन्यथा केलेला करारनामा रद्द करा या प्रमुख मागणीकरता आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील बॅगेयाळी, कोन्हाळी, हसापूर, दहिटणे
येथील शेतकऱ्यांना शासन GR प्रमाणे एकेरी 50,000 रुपये द्या, अन्यथा केलेला करारनामा रद्द करा या प्रमुख मागणीकरता अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा सुरवसे यांनी अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील बॅगेहळ्ळी फाटा येथे आमरण उपोषणास बसले आहेत. जागा खाली करा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा आमचा जमीन आम्हाला परत मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. मोबदला मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. येथे वाढता पाठिंबा देण्यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत. रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मळीखांबे यांनी उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना इशारा देऊन उपोषणास जाहीर पाठिंबा दिला. शेतकरी बांधवांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा केलेला करारनामा रद्द करण्यास भाग पाडू असे मत रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मळीखांबे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनीलदादा बंडगर, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी उपोषणाला पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले. आज रोजी आमचे परममित्र बाबा सुरवसे हे सामाजिक कार्यकर्ते असून ते सर्व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी इथं आमर उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या 3 दिवसापासून हे आमर उपोषणाला बसायचं कारण एवढंच आहे की जे बाधित शेतकरी आहेत, जे दैपण्याचे असू द्या, जे अक्कलकोट तालुक्यामध्ये जे सौर ऊर्जाचे प्लॅन्ट चालू आहेत आणि सरकारचं GR असताना की बाबा वर्षाला एकरी 50,000 द्यायचं GR असताना ह्या कंपनीने आमच्या शेतकऱ्याबरोबर फसवणूक करून वर्षाला 30,000 जे मोबदला करून करार केलेला आहे, हे अतिशय त्या लोकांनी निंदनीय आहे आणि सर्वसामान्य शेतकरी आहे. आणि आत्ताच संजय भाऊने सांगितल्याप्रमाणे आणि अविनाश मळीखांबेने सांगितल्याप्रमाणे 2 दिवसाचं त्यांना अल्टिमेट तर आम्ही दिलंच आहे. 2 दिवसात जर यांनी जर जे काही विचार विनिमय करून चर्चा करून हे प्रश्न जर नाही सुटला तर आम्ही सर्व अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना घेऊन, म्हणजे हे एकच सौर ऊर्जा प्लॅन्ट अक्कलकोटमध्ये नाही आहे, करजगीला आहे, वाघदुरीला आहे, दैठणला आहे, दैठणवाडीला होऊ लागलं आहे, बोरगाव देशमुखला होऊ लागलं आहे. असं या अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. कारण का हे तालुका दुष्काळग्रस्त आहे आणि इथं पडीक जमीन भरपूर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना जे अल्प मोबदला मिळू लागला. अरे सरकारचा GR आहे ना, मग सरकारचं GR असेल तर यांच्या बापाचं चाललंय का महिन्याला 50,000 द्यायचा. आणि त्याचं प्रोडक्शन जे काही सौर ऊर्जा, मला त्याचा खूप म्हणजे अभ्यास आहे. आपण जर 5 kV वॅटचं जरी प्लॅन्ट टाकलं 5 एकरमध्ये, त्याला पर डे अणदूर येथील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मधुकर वामनराव घुगे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेचे निमंत्रण आले आहे. अणदूर येथील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मधुकर वामनराव घुगे यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापनेचे निमंत्रण आले आहे. अणदूरचे सुपुत्र क्षेत्रीय धर्मप्रसार प्रचारक दिवंगत भुजंगराव वामनराव घुगे यांचे अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण व्यवस्थेत 2019-20 या कालावधीत ते काम करत होते. दरम्यान तिथे असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याने 25 ऑक्टोबर 2020 रोजी अयोध्येत त्यांचे निधन झाले. त्यांनी श्रीराम मंदिर आंदोलनात मोठे योगदान दिले होते. 1980 ते 2020 या कालावधीत 40 वर्षे अविवाहित राहून संघटनेच्या कामासाठी त्यांनी आयुष्य वाहिले होते. त्यांनी 1985 साली कोल्हापूर अयोध्या कोल्हापूर अशी जवळपास 4000 किलोमीटर अंतर 100 दुचाकींवर 200 तरुणांसोबत दुचाकी फेरी काढली होती. शिवाय प्रत्येक कुंभमेळ्यात भोजन विभागाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या 40 वर्षे दिलेल्या योगदानाची दखल घेत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री चंपत राय व केंद्रीय मंत्री विनायकराव देशपांडे यांनी त्यांचे बंधू मधुकर घुगे यांना अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण धाडले आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी 16 जानेवारीला ते अयोध्येला जाणार आहेत. जगभरातून केवळ 7,000 प्रतिनिधींना या कार्यक्रमाचे निमंत्रण धाडण्यात आले असून या सुवर्ण सोहळ्याला हजर राहून ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे सौभाग्य ज्येष्ठ बंधू दिवंगत भुजंगराव घुगे यांच्यामुळे लाभत असल्याचे मत त्यांनी वृत्तवेधशी बोलताना सांगितले. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र ऐतिहासिक नळदुर्ग शहरात दिनांक 22 डिसेंबर रोजी रामराज्य युवा यात्रेचे मोठ्या उत्साहात आणि जोरदार स्वागत करण्यात आले. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र ऐतिहासिक नळदुर्ग शहरात 22 डिसेंबर रोजी रामराज्य युवा यात्रेचे मोठ्या उत्साहात व जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीरामांच्या पादुकांची शहरातून वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत
व श्रीरामाच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीलंका ते अयोध्या अशी मार्गक्रमण करत निघालेली व ज्या ज्या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्र यांचे चरण लाभले त्या प्रत्येक ठिकाणी जात असलेली रामराज्य युवा यात्रा 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ऐतिहासिक नळदुर्ग शहरात दाखल झाली. या यात्रेचे नळदुर्ग शहरात आगमन होताच बस स्थानकासमोर नळदुर्ग वासियांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. शहरातील बलभीमराव मुळे, विनायक अहंकारी, पत्रकार विलास येडगे, संजय बताले, संतोष पुदाले, श्रमिक पोद्दार, धीमाजी घोगे, संजय विठ्ठल जाधव, अक्षय भोई यांच्यासह रामभक्तांनी या युवा यात्रेचे स्वागत केले. यावेळी डॉक्टर राम अवतार शर्मा महाराज यांचा माजी नगरसेवक संजय बताले, विनायक अहंकारी, बलभीमराव मुळे यांनी सत्कार करून श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यानंतर श्रीरामांच्या पादुकांची शहरातून वाजत गाजत रामाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक चावडी चौकात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. प्रत्येक चौकात श्रीरामाच्या पादुकांचे रामभक्तांनी दर्शन घेतले. यानंतर श्री रामराज्य युवा यात्रा श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र रामतीर्थ येथे पोहोचली. या ठिकाणी श्री क्षेत्र रामतीर्थचे महंत विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. या यात्रेमध्ये डॉक्टर राम अवतार शर्मा महाराज, पत्रकार प्रदोष चव्हाण, स्वामी भारतनंद सरस्वती, विवेकानंद दीक्षित, जानकी दीदी उपस्थित होते. 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री क्षेत्र रामतीर्थ येथे हनुमान चालीसाचे पठण व महाआरती झाल्यानंतर ही रामराज्य युवा यात्रा तुळजापूरकडे मार्गस्थ झाली. मैं प्रदोष चौहान की राम राज्य युवा यात्रा के 9वें दिन में आप सभी का स्वागत कर रहे हैं। दोस्तों, आज हम हैं महाराष्ट्र के नलदुर्ग में। कल हम अपना पहले के 2 राज्य यानी तमिलनाडु, कर्नाटक पूरा करके महाराष्ट्र की वीरभूमि में एंटर कर चुके हैं और नलदुर्ग हमारा पहला स्टेशन है। तो यहाँ पर ये जगह इसलिए खास है क्योंकि यहाँ पर श्री राम जी के चरण 2 बार पड़े थे, यानी वनवासी राम भी आए थे और राजा राम भी आए थे। तो ऐसे ही बहुत ही इंटरेस्टिंग और हमारे तीर्थ होने वाले हैं। हम अभी नगर की ओर प्रस्थान कर रहे हैं, तो चलिए मिलते हैं रास्ते में। जय श्री राम, जय श्री राम, श्री राम, जय श्री राम। मल्लिकार्जुन मसुती यांनी आपल्या मुलाच्या लग्नात भल्या भल्यांना न सुचलेले कार्य करून उपस्थित सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. समाजसेवेचे व्रत घेतलेले जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी आपला मुलगा ची प्रथम व सून मिथिला यांच्या विवाहप्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभास अतिशय सुज्ञ विचाराने भल्या भल्यांना न सुचलेले कार्य करून उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नुकतेच काही दिवसांपूर्वी मुलगा प्रथम याने पद्मश्री प्रकाश बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील आश्रमास भेट दिली होती. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन येणाऱ्या काळात होणाऱ्या लग्न समारंभात आपणही गोरगरीब आणि वंचितांना आनंदित करावे ही खुणगाठ मनाशी बांधून आपल्या जन्मदात्या पित्यासमोर विचार मांडले. क्षणाचाही विचार न करता होकार मिळाला आणि मग दोघांनी मिळून सर्वांना आमंत्रित केले. रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी रम्य सायंकाळी आयोजित स्वागत समारंभास अक्कलकोट शहरातील मूकबधीर शाळेतील 100 विद्यार्थी, वसतिगृहातील 50 विद्यार्थी आणि समर्थनगर अक्कलकोट येथील कल्पतरू वृद्धाश्रमातील लोकांना आमंत्रित केले होते. त्यांना ने-आण करण्याची वाहन व्यवस्था केली होती. त्यांचे अंतःकरणाने स्वागत केले. सर्वांनी अतिशय सुंदररित्या सजवलेल्या स्टेजवर वधूवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.
फोटो सेशन झाल्यानंतर सर्वांनी मिष्टान्नाचा आस्वाद घेतला. स्वागत समारंभास उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आत्पेष्ट व मित्रमंडळींना याचे खूप कौतुक वाटले. यापुढे समाजातील सर्व घटकांनी असा आदर्श घ्यावा, भविष्यात अनुकरण करावे असे काम मसुदी परिवाराने केले आहे. अशा उच्च विचारसरणीच्या कुटुंबाला व नवदाम्पत्याला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. महापालिकेच्या कर वसुली पथकाने 2 गाळे केले सील. पालिकेच्या तिजोरीत 1,54,00,000 झाला कर भरणा. रे नगर घरकुलाचा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल. माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरांनी हस्तांतरण सोहळ्याच्या पूर्व तयारी नियोजन बैठकीत केले मत व्यक्त. धाराशिव पोलिसांच्या सहकार्याने गोरक्षकांनी धाराशिव कत्तलखान्यावर टाकला छापा. 50 गोवंशांना कत्तलीपासून जीवदान देत 42 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सहजा यमलापल्ली अंतिम फेरीत दाखल. रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा उपांत्य फेरीत केला पराभव. आणि शहरातील दमाणी नगर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने केली दमदार कारवाई. गावठी पिस्तुलासह 10 जिवंत काडतुसे, कारसह 7.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.